आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज। हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं। यामुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अशातच महाराष्ट्रातील महायुतीवर जनता विश्वास दाखवेल असा विश्वास भाजप सरचिटणीस विनोद तावडेंनी व्यक्त केला। दरम्यान त्यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे आणि हा ऐतिहासिक अशा प्रकारची घडामोड आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, कसं बघतं या संपूर्ण विजयाकडे? नाही, विशेषतः हरियाणातला जो विजय आहे ना, तो 2019 पेक्षा अधिकचा आहे। 19ला तर आमच्या 40 जागा होत्या आणि या निकालाने एक गोष्ट तर सिद्ध झाली की संविधान बदलणार, आरक्षण घालवणार हे जे खोटं नरेटिव्ह राहुल गांधी किंवा विरोधी पक्ष पसरवत आहेत ते लोकसभेत चाललं, आता परत विधानसभेला ते चालत नाही। हे आता हरियाणात सिद्ध झालं, हेच महाराष्ट्र आणि हेच झारखंडमध्ये होणार। हेच याच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल, कारण की आपण झारखंडी म्हणता, पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता चर्चा आहे की महाविकास आघाडी सरकार येईल, महाविकास आघाडी सरकार येईल, असंच म्हणत होते हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल। आता हेच चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळेल। मला वाटतं की हरियाणाने आता रस्ता दाखवला आहे की तुम्ही किती नरेटिव्ह करा ते नसतं। लोकांच्या मनात जे आहे, लाडकी बहीणच्या माध्यमातून ज्या पद्धतीने खाली जनमानसात विषय पोचला आहे, म्हणजे जवळजवळ 2,80,00,000 महिलांना महिन्याला 1,500 रुपये 3 वेळा आले आहेत आणि पुढे येत राहणार आहे। आणि माननीय पवारसाहेब म्हणतात की जर ही योजना लागू केली तर बाकी योजनांचे पैसे बंद पडत आहेत, म्हणजे हे जर आले तर हे लाडकी बहीण योजना बंद करणार, हेच एका अर्थाने पवारसाहेब बोलले आहेत। तर असं बंद करणाऱ्या योजनेला कुठली महिला मत देईल? त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचं सरकार लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि त्याचं चित्र आपल्याला येत्या काळात दिसेल। धन्यवाद। हे होते विनोद तावडे आणि याची स्पष्ट सांगितलं जे चित्र हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दिशेनं झालेलं आहे त्याच धर्तीवरचं चित्र आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्याला पाहायला मिळेल। भारतीय जनता पक्षावरती निश्चितपणे सर्व जनता विश्वास दाखवेल। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत